क्षणभराचा आनंद आणि काही सेकंदातच होत्याचं नव्हतं झालं. कालपर्यंत ज्या अंगणात 3 चिमुरड्यांचा हसण्याचा खिदळण्याचा आवाज ऐकू येत होता, आज त्याच अंगणात फक्त आणि फक्त रडण्याचा आणि आक्रोशाचा आवाज ऐकू येतोय. खेळायला गेल्या, पण नियतीनं असा काही डाव साधला की 3 कोवळ्या कळ्या उमलण्यापूर्वीच कायमच्या कोमेजून गेल्या. ही हृदयद्रावक घटना घडली आहे कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील हुंदळेवाडी गावात. खरं तर सांबरेकर आणि नाईक कुटुंबावर दुःखाचा डोंगर आधीपासूनच कोसळला होता. काही दिवसांपूर्वी घरातल्या ज्येष्ठ आजी विमल नारायण सांबरेकर यांचं निधन झालं होतं. सोमवारी त्यांच्याच दिवस कार्याचा विधी सुरू होता. घरातील मोठी मंडळी याच कामात व्यस्त होती आणि याच वेळी नियती एका मोठ्या घातपाताची घटना लिहित होती. घरात मोठी माणसं नसल्यानं 14 वर्षांची धनुष्का, 12 वर्षांची स्वराली, 10 वर्षांची रिया आणि रियाचा लहान भाऊ हे सगळेजण गावाजवळच्या शाळेत पाळण्यावर खेळायला गेले होते. खेळता खेळता ही निष्पाप पावलं जवळच असलेल्या सतीचा माळ परिसरातील एका शेततळ्याजवळ पोहोचली. कोणाला काय ठाऊक की हेच शेततळं या चिमुरड्यांसाठी काळ ठरणार आहे. खेळता खेळता एकामागून एक तिन्ही मुलींचा तोल गेला आणि त्या थेट खोल शेततळ्यात कोसळल्या. शेततळ्यात पाणी जास्त होतं आणि या चिमुरड्यांची उंची कमी. पाण्यात पडल्यानंतर बाहेर येण्यासाठी त्यांची जीवाची धडपड सुरू होती. काठावर उभा असलेला रियाचा लहान भाऊ, जो अजून नीट जगही समजला नाही, तो काठावरून आरडाओरडा करत होता. आपल्या ताईला वाचवण्यासाठी हाका मारत होता. पण दुर्दैव असं की तो परिसर अगदी निर्जन होता. त्याचे ते केविलवाणी आवाज त्या हवेतच विरून गेले. काही वेळानं तिथून जाणाऱ्या एका व्यक्तीला तो लहानगा काठावर दिसला. निष्पापपणा बघा. त्या लहान मुलाला वाटलं ताई पोहत आहे. त्याने त्या व्यक्तीला सांगितलं आमच्या ताई पाण्यात पोहत आहेत. पण जेव्हा त्या व्यक्तीने जवळ जाऊन पाहिलं तेव्हा काळजाचा ठोका चुकला. तिन्ही मुली पाण्यात पूर्णपणे बुडाल्या होत्या. गावकऱ्यांनी तातडीनं धाव घेत मुलींना बाहेर काढलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. धनुष्का, स्वराली आणि रिया या तिघींनीही जगाचा निरोप घेतला होता. आजीच्या निधनाच्या दुःखातून कुटुंब सावरत नव्हतं, तोच या 3 चिमुरड्यांच्या मृत्यूनं सांबरेकर आणि नाईक कुटुंबाला कधीही न भरून निघणारी जखम दिली. कालपर्यंत ज्या लेकींच्या हसण्या खिदळण्यानं घर गजबजलेलं असायचं, आज तिथं फक्त सुन्न करणारी शांतता पसरली. नियतीचा हा डाव इतका क्रूर होता की संपूर्ण हुंदळेवाडी गावाला रडवून गेला. आज संपूर्ण परिसर या 3 चिमुरड्यांच्या विरहानं हळहळतोय.